प्रेक्षकांनो वचने दिले तू मला मालिकेचा आजचा 27 एप्रिलचा जबरदस्त धमाकेदार मस्त एकदम भारी भाग दाखवलाय। सुरुवातीला आता शौर्य ऊर्जाचं बोलणं होतं आणि त्या दोघांचं लग्न ठरलंय म्हटल्यानंतर आता तो चहावाला सुद्धा त्यांच्यासाठी खूप खुश असतो। पण आजी आणि हर्षवर्धन यांच्यामध्ये इतकी बाचाबाची होते। हर्षवर्धनचा शौर्य ऊर्जाच्या लग्नाला विरोध असून सुद्धा आजीने त्यांच्या लग्नाचा घाट घातलाय आणि शौर्य ऊर्जाच्या लग्नासाठी चक्क सगळी भावंडे एकत्र आले आता म्हणजे आदित्य, तीर्था, सोनल, मोनल आजीसोबत मिळून आता त्यांनी ऊर्जाला सुद्धा ॲड करून एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे आणि त्याच्यावरती सगळं मास्टर प्लॅनिंग ठरवत शौर्याची तणक्यात हळद साजरी केली। त्यातच त्यांनी आता डॉक्टर भागवतांना सुद्धा सामील करून घेत हर्षवर्धनला असं काही उल्लू बनवलंय ना। पण आता शौर्याची उष्टी हळद पोहोचवण्याची मोठी जबाबदारी जीवावरती आहे। आता जीवा हर्षवर्धनच्या नकळत ती हळद ऊर्जापर्यंत कसं पोहोचवतोय ना ते सगळं आपण बघणार आहोत। त्यासाठी आजचा हा जबरदस्त भाग तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघावा आणि कमेंट करून सांगत चला प्रेक्षकांनो की तुम्हाला भाग कसा वाटतो ते। शौर्य ऊर्जाला विचारतो की मग मॅडम आता आपलं लग्न ठरलंय तर कसं वाटतंय? त्यावर ऊर्जा उत्तर देते, असं वाटतंय की आता मी एखादं स्वप्न पाहत होते आणि जागा व्हायची वेळ आली। तेव्हा शौर्य मुद्दाम म्हणतो की ओ असं आहे। तो चोराचा तिला चिमटा घेतो, ती विव्हळते, शौर्य काय करतोयस हे? तेव्हा शौर्य म्हणतो की अगं म्हणजे मी तुला जागा करत होतो स्वप्नातून, आपलं लग्न खरंच होणार आहे ना। ऊर्जाचा हात हातात घेऊन तो साथ त्याचं वचनही देतो, ही साथ आता आयुष्यभराची। पण या दोघांच्या मध्ये अचानकच तो चहावाला तडमडतो, उगाचच कबाब में हड्डी। तो येतो आणि विचारतो की अबा बाबा बाबा म्हणजे साहेबाच्या चेहऱ्यावरचा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून असं वाटतंय की लई मोठी ब्रेकिंग न्यूज आहे काय की? त्यावर शौर्य म्हणतो की हो अरे खरंच माझं लग्न ठरलं हिच्याशी, म्हणजे मी लग्न करतो हिच्याशी, आहे की नाही ब्रेकिंग न्यूज? आता त्या चहावाल्याच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात। तो पुन्हा चौकशी करतो की साहेब तुम्ही चेष्टा तर करत नाही आहे ना, तुम्ही खरंच लग्न करणार आहात ना? त्यावर शौर्य म्हणतो की हो अरे। तो आपले अश्रू पुसतो। शौर्य ऊर्जाला खरंच त्याचं कौतुक वाटतं। कोण कुठला चहावाला आणि त्यांच्याशी किती आपुलकीने जोडला गेला आहे तो। हात जोडून ते देवीचे आभार मानतो की आई तुळजाई बरं झालं तू माझी प्रार्थना ऐकलीस हा, या दोघांना एकत्रित आणलं। शौर्यला तो विचारतो की साहेब कधी आहे लग्न? शौर्य सांगतो की उद्या संध्याकाळी। तो विचारतो की काय म्हणजे शहरातल्या गोष्टी इन्स्टंट असतात ना? त्यावर शौर्याला सुद्धा हसू येतं, साहेब एकदम भारी झालं बरं का, म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न होतं आहे ऐकून खरंच खूप बरं वाटलं मला। त्यावर ऊर्जा त्याचे आभार मानते की खरं तर तुझ्या प्रार्थनेमुळेच आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत ना। आणि त्याला ती आमंत्रित करते, उद्या संध्याकाळी लग्न आहे आणि तुला नक्की यायचं आहे। तेव्हा तो चहावाला इतका उत्साही असतो, ऊर्जाला तो सांगतो की येणार म्हणजे अहो येणारच, आणि माझ्याकडून तुमच्या लग्नात सगळ्या पाहुण्यांना चहा खारी फुकट। त्यावर ऊर्जा म्हणते की अरे वेडायस का तू, उगाचच खर्च कशाला करतोयस? त्यावर तो चहावाला म्हणतो की ताई आता तर तुम्ही म्हणले ना मला की माझ्या प्रार्थनेमुळे तुम्ही एकत्र आलात, आणि तसं पण खरं तर तुमच्या प्रार्थनेमुळे तर माझा धंदा इतका जोरदार चालतोय, आणि त्यात संध्याकाळचं लग्न आहे म्हटल्यानंतर तर पाहुण्यांना चहा तर लागणारच ना। त्यावर शौर्य म्हणतो की नाही म्हणजे तू उद्या ये, पाहुण्यांना चहा वगैरे पाच, पण आधी आम्हाला चहा दे ना, म्हणजे आम्ही मस्त असं सेलिब्रेट करतो। चहा खारी आण पटकन। चहावाला पटकन तिकडे जातो। शौर्य ऊर्जा दोघेही बाकावर बसतात। चहावाला पटकन त्यांची फेवरेट चहा खारी त्यांना आणून देतो। शौर्य ऊर्जाला आनंदाने सांगतो की ऊर्जा हे चहा आणि खारीसारखं आपण सुद्धा आता इनसेपरेबल झालेले आहोत, आणि दोघेही चिअर्स करतात आणि पटकन त्या चहा खारीवरती ताव मारतात। इकडे जहागीरदारांच्याकडे आता मोठा तमाशाच उभा राहतो। आजी हर्षवर्धनची खरडपट्टी काढते की हर्षवर्धन तू त्याला अट घालत नाही आहेस तर तू त्याला ब्लॅकमेल करतोयस। त्यावर विजया भडकते, छान आता हे पण भरवा माझ्या मुलाच्या मनात। हर्षवर्धन तिच्यावरती इतका किंचाळतो, विजया तुला गप्प बस म्हणलेलं कळत नाही आहे का? तेव्हा विजया हर्षवर्धनवरती चिडते की छान ठीक आहे करा, तुम्हाला काय करायचं आहे ते करा। हर्षवर्धन कुमुदिनी आजीला जाब विचारतो की आईसाहेब तुम्ही काय म्हणताय मला, की मी काय करतोय शौर्याला
ब्लॅकमेल. आणि ती मुलगी काय करते तर प्रेम. इतकी वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करता आहात ना वकिलीची, वकील आहात ना, आणि साधेसुधे माणसं तुम्हाला ओळखता येत नाही आहे का? सरळ सरळ ती मुलगी शौर्याला ब्लॅकमेल करते. माझ्या मुलाला स्वतःच्या चाळ्यात ओढून ही केस जिंकायची आहे तिला. माझ्या शौर्याला तिच्या प्रेमाच्या चाळ्यात अडकवून केस जिंकण्याचे तिचे सगळे चान्सेस वाढतील असं वाटतंय तिला. म्हणून तर ही सगळी नाटकं करते ती. कुमुदिनी आजी हर्षवर्धनला फटकारते. तुला सततच्या मिळणाऱ्या यशामुळे तुझा खूप मोठा गैरसमज झाला आहे हर्षवर्धन. स्वतःला वकील समजतोस ना. तुझी बुद्धी मुळातच संकुचित झाली. तू मला माणसं कळत नाही आहेत म्हणतोस. अरे हर्षवर्धन, किती वरवरचा विचार करून बोलतोयस तू. तू ऊर्जाला म्हणतोयस की ती शौर्याला जाळ्यात अडकवतीये. अरे तिला तर हे माहीतही नव्हतं की शौर्य तुझा मुलगा आहे. आणि ज्या दिवशी कळलं ना तिला, त्या दिवशी तिने शौर्याशी असलेले सगळे संबंध तोडले. म्हणून शौर्य आजारी पडला होता. आता आदित्यला सुद्धा आजीचं म्हणणं पडतंय. शौर्य एक क्षणसुद्धा ऊर्जाशिवाय जगू शकत नाही. खरं तर त्या दिवशी शौर्याला मी ऊर्जाचा आवाज ऐकवला होता म्हणून तो शुद्धीवरती आला. आता ही बातमी जेव्हा आजी सगळ्यांसमोर फोडते, सर्वजण अक्षरशः अवाक होऊन तिच्याकडे पाहत असतात. आता इकडे चाळीत मात्र ऊर्जाच्या लग्नाचे लगबग चालू झालेली असते. तळवी काकूने प्रत्येकावरती कामाची जबाबदारी सोपवलेली असते. चाळ चकचकीत करायला घेतलेली असते. सोबत मेहंदीचे कोण, हळद, सगळ्याची नुसती चय्यत तयारी चालू असते. आणि चाळीतल्या सगळ्या बायकांची धावपळही चालू असते. आता पूर्वाला तर भलतंच टेन्शन येतं. अहो काकू, पण इतकी सगळी कामं कशी होणार आहेत? आणि प्रश्न तर खरं तर याचा आहे की लग्न नक्की करायचं आहे कुठे? मंदिरात तर ते शक्य नाही म्हणालेत ना. मग पूर्वाना उगाचच टेन्शन घेते. तळवी काकू तिला सांगतात की अगं कशाला काळजी करतेस पूर्वा, आपल्या चाळीमध्ये 101 बादशे आहेत माहिती आहे ना. अगं पूर्वा, आपले ते साबळे आहेत ना, ते बोलायला गेलेत चाळ कमिटीशी. अगं आपल्या चाळीसाठी एक प्रशस्त हॉल बांधलेला आहे ना, तिथेच आपण ऊर्जाचं लग्न करू शकतो. अगं ते परवांच्या सुनेचं डोहाळ जेवण तिथेच झालं होतं की, आठवतं की नाही तुला? तेव्हा पूर्वा म्हणते की हां, पण पुरेल का होते? हिला ना सततचे प्रश्न पडत आहेत, सतत आडकाठी. तळवी काकू म्हणतात की तू काळजी करू नकोस का, सगळं व्यवस्थित होईल. पूर्वाला ती विचारते की आता आपल्याला हळदीचं बघायला पाहिजे ना. त्यावर पूर्वा अवाक होऊन विचारते की हळद? तळवी काकू समजावतात, पूर्वा आता उद्या संध्याकाळचं लग्न आहे की नाही, मग आपण उद्या सकाळी लवकर हळद उरकून घेऊ ना. आणि ऊर्जाला तयार करायचं याचा तू काही विचारच करू नकोस. अगं आपल्या चाळीतली संगीता आहे ना, अगं तिने पार्लरचा कोर्स केला आहे. 101 हेअरस्टाईलिस्ट येतात तिला. मी तिला बोलावलं आहे, ती ऊर्जाला तयार नक्की करेल. पूर्वा पुन्हा एकदा विचारते की नक्की ना, ती नक्की येणार आहे ना, ऐनवेळी गोंधळ नको. दळवी काकू सांगते की हो ग. पण दळवी काकू आता असा काही प्रश्न विचारते की पूर्वाची बोलतीच बंद होते. दळवी काकू विचारते की पूर्वा, अगं ऊर्जाच्या अंगावरती काय घालायचं आहे याचा काही विचार केला आहे का? चाल, आता पूर्वाच्या तोंडून शब्दच फुटत नाही. दळवी काकू आता पूर्वाला ओरडतात की पूर्वा, भाई तू या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस का, तिच्या अंगावरती काय घालायचं आहे याचा विचार कर. बरं पूर्वा, चल मी निघते. कलाक्षेत्रामधून मी ना ऊर्जासाठी हळदीसाठी साडी घेऊन येते पिवळी. आणि पूर्वाला भानावर आणत पुन्हा ऐकतात तेच वाक्य. दळवी काकू तिला बोलतात, बाहेर जातात आणि सगळ्यांची शब्दाने अशी धुलाई करतात का मेल्यानो, कधी तुम्ही कामं उरकणार आहात? साधी चाळी तुम्ही साफसफाई करायला घेतली नाही आहे. इकडे कुमुदिनी आजी आणि हर्षवर्धनमध्ये इतकी बाचाबाची होते. कुमुदिनी आजी इतकं पोट तिडकीने हर्षवर्धनला सांगत असते की का तू त्या मुलीच्या मागे लागलायस? अरे ती मुलगी तू समजतोस तशी वाईट नाही आहे. त्यावर हर्षवर्धन भडकतो की पण का तुम्ही त्या मुलीची वकिली करताय? मी सांगितलं ना, मला या लग्नापासून काहीच हरकत नाही आहे, पण माझी अट कधीही बदलणार नाही. आणि तुम्हाला जर हे सगळं ब्लॅकमेलिंग वाटत असेल तर त्यात माझी काहीच चूक नाही आहे. हर्षवर्धन हात वर करतो. कुमुदिनी आजी म्हणते की हर्षवर्धन, हे बघ तू खूप मोठी चूक करतोयस आणि उगाच त्या चुकीच्या भरात तू शौर्याला तुझा मुलगा असल्याची शिक्षा देऊ नकोस. ती इतकं तळमळीने बोलते. हर्षवर्धन विचारतो की का? आता आठवलं का की शौर्य माझा मुलगा आहे? पण अहो, तुम्ही शौर्याला माझा मुलगा राहूच कुठे दिलत? प्रत्येक वेळी तरी निर्णय तुम्हीच घेत केलात. आणि त्या दिवशी तुम्ही जे बोललात ना, खरं तर ते ब्लॅकमेलिंग होतं. काय म्हणालात तुम्ही सगळ्यांसमोर? जर शौर्याचं लग्न त्या ऊर्जा शिंदेची नाही होऊ दिलं तर मग तुम्ही या घरात थांबणार नाहीत.
हे हे होतं ब्लॅकमेलिंग. तुम्ही जो निर्णय घेताय त्याच्या पुढे जाऊन काय परिणाम होतील याची कल्पना तुम्हाला नाही आहे. त्यावर आजी हसून सांगते की परिणामांची पर्वा मला नाहीच आहे. हर्षवर्धन, अरे फार फार तर तू काय करणार आहेस सांग ना. शौर्याला तर तू हात लावू शकत नाहीस, माझ्याशी तर तू आधीपासून बोलतही नाहीस. हर्षवर्धन, अरे तू माझं तोंडही नाही बघितलंस ना तरीसुद्धा मला चालेल. पण आज मी एक गोष्ट सांगते की शौर्याचं लग्न ऊर्जाशीच होणार. आजी इतकं ठणकावून सांगते ना. त्यावर हर्षवर्धन हसतो. ठीक आहे, करा तुम्हाला काय करायचं आहे ते. आदित्य, तीर्था, सोनल, ऐकताय ना तुम्ही? अरे तुमच्या भावाचं लग्न आहे. पण आदित्य, प्रभाकर आणि शैलजाला सुद्धा माझा निरोप दे की या घरातून शौर्याच्या लग्नाला कोणीही जाणार नाही. त्याने आता पक्का निर्धारच केलेला असतो. आणि जर कोणीही या घरातून शौर्य ऊर्जाच्या लग्नासाठी बाहेर पडलं तर पुन्हा या घरात पाऊल कधीही टाकायचं नाही. आणि तो आजीच्या नजरेला नजर देऊन सांगतो की जर कोणी या घरातून माझा विरोध असूनसुद्धा शौर्य ऊर्जाच्या लग्नासाठी गेलंच तर या घराशी आणि माझ्याशी त्याचा संबंध कायमचा संपला. आता सर्वजण हादरलेले असतात, कारण घरात हर्षवर्धनला इतक्या वर्षात चिडताना त्यांनी पहिल्यांदा बघितलेलं असतं. पण हर्षवर्धनच्या तसल्या त्या पोकळ धमक्यांना आजीना या घाबरत, साधा फरकही नाही पडणार तिला. इकडे पूर्वा, दळवी काकूंनी आता ऊर्जाच्या अंगावरती एखादा तरी दागिना घालावा याची आठवण करून दिलेली असते. तेव्हा पूर्वा जाऊन कपाट उघडते. गेले कित्येक वर्ष एक दागिना तिच्या लग्नात तिने जपून ठेवला होता. तोच दागिना ती बाहेर काढते आणि ऊर्जाच्या बाबांच्या फोटोशी बोलते. आठवतोय का हा दागिना? माझ्या लग्नात मी घातला होता. इतकी संकट आली, इतका त्रास झाला, तरी पण हा दागिना विकायचा विचारही कधी केला नाही मी. आठवते तुम्हाला? आपण तेव्हाच ठरवलं होतं की हा दागिना आपण मनूच्या लग्नात तिला घालायचा. खरं तर मी कधी विचारच केला नव्हता की हे लग्न मी स्वतः लावून देईन. पण हे सगळं मी माझ्या मनूच्या सुखासाठी करते. तिच्या शौर्यावरती खूप प्रेम आहे आणि त्याचं तिच्यावरती सुद्धा. खरं तर आजपर्यंत तुमची बायको म्हणून विचार करत होते, पण आज आई म्हणून हा निर्णय घेतला आहे. तुम्ही आहात ना आमच्यासोबत? तुम्ही आपल्या मनूला लग्नात आशीर्वाद द्यायला याल ना? आणि पूर्वांच्या अश्रूचा बांध फुटतो. इकडे प्रभाकरवरती शैलेजा खूपच चिडते. प्रभाकर विचारतो की अगं पण तू महिनाभर राहणार होतीस ना, मग आता अचानक कशी काय आली? त्यावरती भडकते की तुम्ही मला काही सांगितलं असतंच. जरी सांगितलं नसलं ना तरीसुद्धा मला कळलंय सगळं. अहो आपल्या शौर्याला गोळी लागली आणि त्यात आता त्या ऊर्जा शिंदेसोबत त्याचं लग्न. अहो काय चाललंय नक्की घरात? वहिनीची काय अवस्था झाली असेल आणि भाऊजी तर किती टेन्शनमध्ये असतील. त्यावर प्रभाकर विचार करतो, पण शौर्याचा तर या घरात कोणी विचारच करत नाही आहे. शैलेजा प्रभाकरला दटावते की तुम्ही भलतं सलतं काही करायला जाऊ नका. आणि या लग्नाच्या निर्णयाच्या बाबतीत मात्र मी तर भाऊजींच्याच बाजूने विचार करते. अहो ती दिव्या आहे ना आपल्या घरात, आता तिची बहीण कशाला हवी आहे? कशी आहे ती दिव्या? त्यावर प्रभाकर तिचा गैरसमज दूर करतो की अगं मी आणि दादा कसे आहोत, मग एक बहीण दुसऱ्या बहिणीसारखी असेलच असं तर नसतं ना. शैलेजा म्हणते की हे बघा, खरं तर शौर्याला गोळी लागली आहे म्हणून धावत पळत मी आले इथे त्याच्यासाठी. पण लग्नाच्या निर्णयाच्या बाबतीत मात्र मी वहिनी आणि भाऊजींच्याच बाजूने राहणार आहे. आणि तुम्हीही मध्येच भलतं सलतं काहीही करायचं नाही आहे. इकडे शौर्य रूममध्ये असताना सोनल, तीर्था, आदित्य तिघेही धावत येतात आणि शौर्याला कॉंग्रॅच्युलेशन्स करतात, त्याचं अभिनंदन करतात. शौर्य अक्षरशः भांबावून जातो. त्याला खरं तर अभिनंदन केलेलं असतं ते त्याचं लग्न ठरल्याबद्दल. आदित्य विचारतो की इतका कन्फ्युजनमध्ये काय आहेस? हे बघ, तुला अर्पिताशी कधीच लग्न करायचं नव्हतं हे आम्हाला लक्षात आलं होतं, पण तुझं ऊर्जावरती प्रेम आहे हे मात्र आम्हाला माहिती नव्हतं. आणि काय रे, एरवी तरी दादा दादा करत माझ्या मागे हिंडतोस आणि ऊर्जावरती प्रेम आहे ही गोष्ट मला का नाही सांगितलीस? त्यावर शौर्य म्हणतो की अरे मीच इतक्या वेळानंतर सांगितली. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, माझी हिंमतच होत नव्हती ऊर्जाशी बोलायची. म्हणजे डॅड आणि ऊर्जाचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे ना, त्यामुळे. त्यावर आदित्य त्याला सांगतो की हे बघ, ऊर्जा कशी आहे मला काहीच माहीत नाही आहे. ती फक्त दिव्याची बहीण आहे इतकंच मला माहिती आहे. पण माझा तुझ्यावरती आणि आजीवरती पूर्ण विश्वास आहे. अरे म्हणूनच तर आम्ही तुझ्या टीममध्ये आहोत.
आणि मला तीर्थाचं लग्न त्या विक्रांतशी अजिबात होऊ द्यायचं नाही आहे. त्यावर शौर्य म्हणतो की तीर्थाचं लग्न तर मी होऊच देणार नाही आहे. तेव्हा तीर्था शौर्याला घट्ट मिठी मारते. आय न्यू इट दादा, मला माहिती होतं तू मला नक्की सपोर्ट करशील, म्हणूनच तर मी तुला सपोर्ट करते तुझ्या लग्नासाठी. आता सोनल तिथे म्हणते की आमचा ना मस्त प्लॅन ठरला आहे, उद्या तुझे आपण हळद करूयात सकाळी. हां, तीर्था सांगते की हो, त्याच्याबद्दल माझं आणि ऊर्जा वहिनीचं बोलणं झालं आहे. त्यावर शौर्य विचारतो की डायरेक्ट ऊर्जा वहिनी? शौर्य विचारतो की आणि हळदीचं कसं ठरलं? त्यावर आदित्य म्हणतो की अरे भेडायस का, उद्या तुझं लग्न आहे म्हटल्यानंतर सकाळी हळद होणारच ना. तो विचारतो की पण ऊर्जाच्या इथे हळद आहे हे तुम्हाला कसं माहिती झालं? तीर्था दाखवते की हे बघ, आम्ही ना ग्रुप काढला आहे आणि ग्रुपमध्ये कोण कोण आहे माहिती आहे? आम्ही सगळे आणि ऊर्जा वहिनी फक्त. शौर्य डोक्याला हात लावत विचारतो की अरे देवा, काय चाललं आहे तुम्हा सगळ्यांचं? तीर्था विचारते दादा तुला माहिती आहे का आपल्या ग्रुपचे ग्रुप ॲडमिन कोण आहे? सोनल सांगते की अरे आपली आजी. शौर्याला इतकं हसू येतं. शौर्य विचारतो की तुम्ही काय काय करून ठेवलं आहे? आदित्य सांगतो की तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, आमचं व्यवस्थित सगळं प्लॅनिंग ठरलेलं आहे, उद्या तुझी हळद होणार आहे इथे. शौर्य विचारतो की वेडे आहात का तुम्ही, माझी हळद आणि या घरात शक्य तरी आहे का ते? त्यावर आदित्य म्हणतो की तुला सांगितलं ना, तू अजिबात काळजी करू नकोस, आमचं व्यवस्थित प्लॅनिंग झालं आहे. त्यानंतर सोनल त्याला दाखवते की हे बघ तुझं उद्याचं हळदीचं आउटफिट. शौर्य इतका उत्साही असतो ते पाहण्यासाठी, पण ते त्याला गळ घालतात की नाही या हे सरप्राईज आहे तुझ्यासाठी, ते उद्या हळदीला घालतानाच बघायचं. तीर्था सांगते की आणि आमच्या सगळ्यांचे हळदीचे आउटफिटसुद्धा एकदम रेडी आहेत बरं का. शौर्य इतका हसतो. तो विचारतो की पण मला सांगा की माझी हळद इथेच होणार आहे उद्या, हे कोणी ठरवलं नेमकं? इतक्यात आजी येते आणि ती सांगते की कोणी म्हणजे मी ठरवले. तेव्हा तो म्हणतो की वाव, ग्रुप ॲडमिन. आता या सगळ्यांचं प्लॅनिंग चालू होता. हे बघा, आता तुम्हा सगळ्यांना एक काम करायचं आहे, सोनल आणि तीर्था. उद्या शौर्याला जे काही सामान लागणार आहे लग्नासाठीचं, ते सगळं सामान तुम्ही एका बॅगेत पॅक करायचं आहे. ती बॅग पॅक करायची आणि व्यवस्थित चान्स बघून आपण ती गाडी ठेवून देणार आहोत. ऊर्जासाठी आता जोडवी आणि मंगळसूत्र, ते जे दागिने लागणार आहेत ते मी स्वतः घेऊन येईनच. आणि बरं, शौर्याची उष्टी हळद आता ऊर्जापर्यंत पोहोचवायचे आदित्य, ते कशी पोहोचवायचे ते तू बघ. शौर्य विचारतो की अरे पण मी काय करू? त्यावर आदित्य, तीर्था, आजी सांगतात की तू काहीच करायचं नाही आहेस, लग्न तुझं आहे ना, एन्जॉय कर एन्जॉय. आता सगळे भावंडे एकमेकांना घट्ट मिठी मारतात, किंचाळत असतात, आरडाओरडा करत असतात, मस्त एन्जॉयच करतात शौर्याचं लग्न. आजी त्या सगळ्यांना सांगते की बरं चला आता तयारीला लागा, उद्या सकाळी शार्प 8 वाजता इथे शौर्याला हळद लागणार आहे आणि तीच उष्टी हळद ऊर्जाकडे पोहोचवायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता हळदीसाठी सगळी लगबग चालू असते चाळीमध्ये. सगळे चाळकरी ऊर्जाच्या हळदीसाठी एकत्रित जमलेले असतात. आता दळवी काकू पूर्वाच्या मागे मागेच असतात. अगं ऊर्जा कुठे, ती तयार झाली की नाही? इतक्यात पद्मा ऊर्जाला घेऊन बाहेरच येते. पूर्वा सांगत असते की पद्मा तयार करते. इतक्यात ऊर्जा बाहेर येते आणि पूर्वा तिच्याकडे पाहतच राहते. इतकी सुंदर दिसत असते ना ऊर्जा. आलेल्या सर्व बायका ऊर्जाचं तोंड भरून कौतुक करतात की खरंच किती छान दिसतेस का ऊर्जा तू. पूर्वा सांगते की नाहीतर काय, एकतर मला काही सुचत नव्हतं, बरं झालं वेळेवरती पद्मा आली आणि तिने व्यवस्थित तयार केलं. त्यावर पद्मा म्हणते की मग काकू, मीच ऊर्जा ताईला तयार करणार की नाही? दळवी काकू म्हणते की हो ग बाई, तूच तिची करवली आहेस. पद्मा विचारते की पण मला एक प्रश्न पडला ऊर्जाताई, मी तुझी करवली आहे की शौर्य दादाची? त्यावर ऊर्जा म्हणते की ऑफकोर्स फक्त माझी. त्यावर सगळेच जण इतके हसत सुटतात. आता ऊर्जाच्या साडीचं सुद्धा खूप कौतुक करतात इतर बायका. आता दळवी काकू फुशारक्या मारत सांगते की मग आणले कोणी? अगं, कलाक्षेत्रात जाऊन मी स्वतः घेऊन आले ही साडी आणि ब्लाऊज यावरचा आपल्या नमिताने शिवला. पूर्वा विचारते की ऊर्जा, दागिनेसुद्धा खूप सुंदर आहेत का? त्यावर ऊर्जा सांगते की अगं स्वातीताईंनी बनवलेत, दागिने बनवतात ना त्या. पूर्वा विचारते की कोणते, तांब्याचे? ऊर्जा सांगते की हो. पूर्वा मनापासून चाळीतल्या सर्वांचा आभार मानते की इतक्या कमी वेळात ऊर्जाच्या लग्नाची त्यांनी किती जय्यत तयारी केली आहे. आता ऊर्जाला हळद लावणारच असतात, त्यात दळवी काकू आठवण करून देतात की अगं, नवऱ्या मुलाकडची हळदच आलेली नाही आहे. ऊर्जाला टेन्शन येतं. ती पूर्वाला विचारते की आई, अगं पण तिथून हळद येणार आहे कशी? इकडे तोपर्यंत जागीरदारांच्या घरी आता सर्वजण छान असं तयार झालेले असतात.
शौर्य विचारतो की यार तुम्ही सगळेजण काय करताय, मला तर कळतच नाही आहे. तीर्था सांगते की दादा तुझी हळद आहे की नाही आज. शौर्य विचारतो की हो मला कळतंय, पण डॉक्टर भागवतांना कोणी बोलवले कशासाठी. त्यावर आदित्य सांगतो की अरे शौर्य, घरातल्यांना बाकीच्यांना संशय येऊ नये म्हणून बोलवले रे. म्हणजे आम्ही सगळेजण खोटं बोलून आलो आहेत तुझ्या रूममध्ये. आम्ही सांगितलं आहे की डॉक्टर भागवत तुझे एक्सरसाइज करून घेत आहेत म्हणून. त्यावर डॉक्टर म्हणतात की खरंच तुम्ही हे सगळं खूप रिस्क घेऊन करताय. त्यावर सोनल मध्येच पचकते की का कोमातून बाहेर आलेल्या व्यक्तीला हळद लागू शकत नाही का. त्यावर तीर्था तिच्या डोक्यात टपली मारते की वेडी आहेस का. डॉक्टर भागवत सांगतात की नाही, हर्षवर्धन सरांशी मी कधी खोटं बोललो नाही आहे ना, म्हणून म्हणतोय. आदित्य समजावतो की डॉक्टर भागवत, मी ना तुम्हाला गिल्ट फ्री करतो, तुम्ही तोपर्यंत शौर्याची एक्सरसाइज करताय असा विचार करा. म्हणजे कसं डॅडशी खोटं बोलतोय असं वाटणार नाही ना तुम्हाला. तेव्हा सर्वजण इतके हसतात ना. त्यानंतर आजी पटापट आता शौर्यला हळद लावायला सुरुवात करायला सांगते. शौर्य पटकन असं पॅन्ट वरती गुडघ्यापर्यंत आणतो. त्यानंतर शर्टच्या बाह्यामागे सारखतो आणि तिथे आता तीर्था शौर्यला हळद लावायला सुरुवात करते. सर्वजण इतकं एन्जॉय करत असतात ना तो क्षण, म्हणजे आपापसात असूनसुद्धा एकमेकांशी मस्ती करत असतात, खोड्या काढत असतात. त्यानंतर सोनल तीही शौर्यला हळद लावते. ती लावत असतानाच तोपर्यंत नेमका हर्षवर्धन त्याच्या रूमकडे येतो आणि जेव्हा आता आदित्य शौर्याला हळद लावत असतो त्यावेळेसच नेमकं हर्षवर्धन बाहेरून दरवाजाला टकटक करतो. आता सर्वांनाच घाम फुटतो हर्षवर्धनचा आवाज ऐकून. आजी तोपर्यंत पटकन डॉक्टरांना पुढे ढकलते. डॉक्टर बाहेर जातात, दरवाजातून डोकावतात. हर्षवर्धनला इतकं उल्लू बनवलं जातं ना इथे. ते सांगतात की मी हर्षवर्धन सर शौर्याच्या हाताची काही मुवमेंट करून घेतोय. हर्षवर्धन विचारतो की अरे डॉक्टर भागवत तुम्ही आहात, मग काही हरकत नाही आहे. आणि तो तेथून गुपचूप निघून जातो. आता कुठे सर्वांच्या जीवात जीव येतो. आता कुठे सर्वांच्या जीवात जीव येतो आणि सर्वजण आजीचं कौतुक करतात या प्लॅनसाठी की ऐनवेळी डॉक्टरांना बोलवणं तिच्या बरं लक्षात आलं. डॉक्टरांमुळे तर वाचलेच सगळेजण. पण काहीही म्हणा, यांना गुपचूप शौर्याची हळद साजरी करण्यात ना इतकी मजा येते. आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की हळद ऊर्जापर्यंत पोहोचवणार कोण. आजी आता आदित्यला पुढे ढकलते, पण आदित्य घाबरतो. आजी डॅड खालीच बसले असतील. तेव्हा शौर्यला अचानकच आठवतं की त्याचा एक डेअरिंगबाज मित्र आहे. तो म्हणतो की वांग्या. त्यावर आजी विचारते की म्हणजे. शौर्य सांगतो की अगं असं डेअरिंगबाज फक्त माझा एकच मित्र करू शकतो, जीवा देशमुख. आणि प्रेक्षकांनो भाग जरी संपला असला तरीसुद्धा जीवा शौर्याला हळद लावतो आणि त्यानंतर शब्दही देतो की त्याची उष्टी हळद तो ऊर्जापर्यंत पोहोचवणारच. पण आता नेमकं हर्षवर्धन आडवा येतो त्याला. जीवा बहाणा करतो की त्याच्या आईने शौर्यासाठी डिंकाचे लाडू पाठवलेत. हर्षवर्धन शंके घेऊन विचारतो की तुमच्यात हळदीत डिंकाचे लाडू बनवले जातात का, कारण त्या डब्याला हळद लागलेली दिसते. शौर्य ते सगळं पाहत असतो. तिकडे ऊर्जा अजूनही अस्वस्थ असते, कारण शौर्याची हळद अजूनही पोहोचलेलीच नाही आहे. पण खरं तर आता तो जीवा नक्की काय मास्टर प्लॅन करून ते हळद पोहोचवतोय ना, पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे.